लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींना बघा 12वा हप्ता 13वा हप्ता 14वा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना अजून भेटलेला नाहीये त्याचं सरकार नेमकं करणार आहे काय। त्याच्यानंतर पती आणि वडील ज्या ज्या लाडक्या बहिणींना नाहीये त्यांनी नेमकी केवायसी कशी करायची या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बनवणार, कारण की सरकारने अजून पण या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला नाहीये आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीयेत वडील नाहीयेत त्यांनी नेमकं काय करायचंय, त्यांनी दुसरा आधार कार्ड नंबर कुणाचा टाकायचा आहे याच्याबद्दल सरकारने अजून निर्णय घेतलेला नाहीये। आपण वारंवार या ठिकाणी मागण्या करत आहोत, बऱ्याच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी मागण्या होत आहेत की पती नाहीयेत वडील नाहीयेत त्यांनी नेमकं काय करायचंय याच्याबद्दल सरकारने नेमकं अजून काहीच डिक्लेअर केलेलं नाहीये। आणि केवायसी बघा संपण्यासाठी फक्त 20 दिवस शिल्लक राहिलेत। तर लाडक्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बनवणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघणार लाडक्या बघा केवायसी सुरुवात झाली होती बघा 18 सप्टेंबरला, सप्टेंबर गेला 18 ऑक्टोबर गेला 18 नोव्हेंबर यायची वेळ आलेली आहे। फक्त 20 दिवस शिल्लक राहिलेत आणि येणाऱ्या 20 दिवसामध्ये या लाडक्या बहिणी नेमकं काय करायचंय याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक लाडक्या तर एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय, कोणत्या कोणत्या अशा लाडक्या ताई आहेत ज्यांचे पती नाहीयेत वडील नाहीयेत, त्यांनी आपलं नाव सांगायचं जिल्हा सांगायचा आहे आणि तुमचं कमेंट बॉक्समध्ये तुमचं सगळ्या डिटेल्स सांगायचे आहेत। आणि ज्या ज्या लाडक्या ताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांनी पण आपलं नाव सांगायचं जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं। चला लाडक्या सुरुवात करूया आजच्या लेक्चरला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ज्यांना पती नाहीयेत वडील नाहीयेत त्यांनी नेमकं काय करायचंय, सरकार नेमकं करते काय या ठिकाणी बघा। सरकारने जवळजवळ 1-1.5 महिना उलटून गेलाय तरी पण याच्यावर अजून चर्चा केलेली नाहीये किंवा याच्यावर काही अपडेट दिलेलं नाहीये की ज्यांना वडील नाहीयेत पती नाहीयेत त्यांनी नेमकं काय करायचंय। आणि असं पण नाही की सरकारला माहित नाहीये, सरकार या ठिकाणी आमदार खासदार साहेबांना देखील सगळ्याला माहिती आहे, त्यांनी देखील या ठिकाणी पूर्वी चर्चा केली होती आणि सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊ, अपडेटवर या ठिकाणी माहिती देऊ, पण या ठिकाणी अजून पण या ठिकाणी अपडेट आलेलं नाहीये। आपण देखील या बऱ्याच वेळेस या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय केलेलं आहे, सरकारला मागणी केलेली आहे, या ठिकाणी सरकारकडे विनंती केलेली आहे की बाबा या ठिकाणी या लाडक्या ताईंचं नेमकं काय करायचंय, तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या। पण या ठिकाणी मागणीला अजून पण या ठिकाणी सरकारने उत्तर दिलेलं नाहीये, केवायसी मध्ये त्यांनी अपडेट केलेलं नाहीये। ज्यावेळेस लाडक्या बहिणी या ठिकाणी आपलं आधार कार्ड टाकतात पहिल्या स्टेपमध्ये आणि दुसऱ्या स्टेपमध्ये त्यावेळेस त्यांना वडिलांचं किंवा पतींचं आधार कार्ड नंबर टाकावा लागतो, त्यावेळेस त्यांना प्रॉब्लेम येत आहे। आता बघा ज्यांचे वडील आहेत पती आहेत त्या ठिकाणी त्यांचे काय होत आहेत केवायसी पूर्ण होत आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही। पण ज्यांना वडील नाहीयेत किंवा त्यांना पती पण नाहीयेत अशा नेमकं काय करायचं या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे। आणि बऱ्याच लाडक्या या ठिकाणी असं नाही की 1000-2000 लाडक्या आहेत, अशा जवळजवळ या ठिकाणी 10 ते 15 लाख अशा लाडक्या अडकल्या आहेत ज्यांना अजून पण या ठिकाणी हा पर्याय उपलब्ध झालेला नाहीये। तर लाडक्या बघा पात्र असून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्र असून त्या सगळ्या गोष्टीमध्ये पात्र आहेत, त्यांच्यामध्ये घरामध्ये एकच किंवा 2च लाडक्या बहिणी असतील त्या पात्रतेमध्ये ते बसत आहेत, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या कॅटेगरीमध्ये त्या पात्रतेमध्ये पण बसत आहेत, त्यांच्या घरामध्ये काही 4 चाकी वाहन नाही त्या पात्रतेमध्ये बसत आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार नाही अशा पात्रतेमध्ये सगळ्या पात्रतेमध्ये त्या बसत आहेत, तरी पण त्यांना या ठिकाणी दुसरं ऑप्शन भेटत नाहीये। दुसरा OTP काय टाकायचा, आधार कार्ड टाकायचंय ह्याच्याबद्दल त्यांनी काहीच या ठिकाणी चर्चा झालेली नाहीये। तर नेमकं काय करायचंय या ठिकाणी बघा सरकार केव्हा बदल करणार या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बनवतो, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे शेवटपर्यंत लाडक्या बघायचं आहे। चला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटलेला नाहीये अशा पण लाडक्या ताईंना या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे लाडक्या। त्याच्यानंतर बघा वडील आणि पती आधार कार्ड अपडेट या ठिकाणी आलेलं नाही, बघा जवळजवळ 1.5 महिना उलटून गेलाय, आता राहिलेत फक्त 20 दिवस। आता 20 दिवसामध्ये जर लवकरात लवकर अपडेट आलं नाही तर नेमकं काय करायचं हा प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या वतीने या ठिकाणी मी देखील सरकारला विचारत आहे की नेमकं या लाडक्या बहिणी करायचं काय, कारण त्या पात्रतेमध्ये बसत आहेत, सगळ्या गोष्टी पात्रतेत बसत आहेत, तरी पण या ठिकाणी त्यांना केवायसीच करता येत नाही। मग अशानुसार केवायसी जर त्यांचं करताच येत नसेल तर अशा लाडक्या बहिणीला बाहेर काढायचा या ठिकाणी सरकारचा डाव आहे का काय, अशा पण लाडक्या बहिणींना कमेंट्स विचारत आहेत की सर या ठिकाणी सरकार आम्हाला बाहेर काढणार आहे का, लाडक्या बहिणींना या ठिकाणी बाहेरचा रस्ता दाखवणार आहे का।
कारण की हळूहळू सरकार वेगवेगळ्या कारणानुसार लाडक्या बहिणीला बाहेर काढत आहे. कुणाकुणाला या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनामध्ये भाग घेतलाय म्हणून बाहेर काढले, बऱ्याच लाडक्याताईंना वयानुसार बाहेर काढले, बऱ्याच लाडक्याताईंना वेगवेगळ्या कारणानुसार बाहेर काढले. मग यावेळेस देखील या ठिकाणी बऱ्याच लाडक्याताईंना कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाडक्याताई यांना बाहेर काढले आणि घरामधल्या सगळ्याला बाहेर काढले. तर अशामुळे हळू लोक या ठिकाणी लाडक्या बहिणीची पात्रता किंवा त्यांची जी संख्या आहे ती कमी कमी होत चालली आहे. आणि याच कारणामुळे लाडक्याताईंच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे की सर आम्हाला जर दुसरं OTP आलाच नाही, आम्ही दुसरं आधार कार्ड टाकूच नाही शकलो तर आम्ही नेमकं करायचं काय. आणि आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी आधार कार्ड नंबर द्यायचा कुणाचा, या ठिकाणी हा मोठा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आलेला आहे. तर लाडक्याताईंना आणि हा पण एक प्रश्न झाला. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्याताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही, अशा लाडक्याताई होत्या ज्या पात्रतेत बसल्या होत्या, त्यांना 11वा हप्ता भेटला होता, त्यांना 15वा हप्ता भेटलाय. मग या लाडक्याताईंनी नेमकं काय प्रॉब्लेम केलाय, सरकारने यांचे देखील पैसे टाकायला पाहिजेत. 12वा 13वा 14वा हप्ता 4,500 रुपये यांनी सरकारने या ठिकाणी टाकायला पाहिजेत. कारण की सरकारने या लाडक्याताईंची पात्रता असून देखील पैसे दिलेले नाहीत, त्यांचे हप्ते वाटप केलेले नाहीयेत. मग सरकारने हे पैसे नेमके काय केले याच्यावर पण बऱ्याच लाडक्याताई प्रश्न विचारतात. तुमचा पण लाडक्याताईंनो 12वा 13वा 14वा हप्ता पेंडिंग आहे का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कारण की आपण जर सगळ्यांनी नाही विचारलं तर सरकारला कोणीच विचारणार नाही. महाराष्ट्रामध्ये बघा लाडक्या बहिणीवर बोलणारे खूप कमी लोक आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जर काहीच बोललो नाही तर सरकार या ठिकाणी त्यांच्या मनानुसार करणार. त्याच्यामुळे सरकारला आपल्याला या ठिकाणी विचारायचं आहे, मागणी करत राहायचं आहे की बाबा आम्हाला 12वा 13वा 14वा हप्ता भेटायला पाहिजे. पहिली मागणी. दुसरी मागणी आहे ज्या लाडक्याताईला पती नाहीत, वडील नाहीत, त्यांना लवकरात लवकर त्यांचं या ठिकाणी त्यांना आधार कार्ड बायपास करण्याचा ऑप्शन द्या किंवा काहीतरी डॉक्युमेंट भरून त्यांना बायपास करायचा ऑप्शन द्या किंवा काहीतरी करून त्यांना काहीतरी तुम्ही आधार कार्ड नंबर कुणाचा टाकायचा हे तरी काहीतरी ऑप्शन द्या. अशा स्वरूपात आपल्याला सरकारकडे मागणी करायची आहे लाडक्याताईंनो. आता बघा KYC केल्यानंतर 15वा 16वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत लाडक्याताईंनो. त्याचबरोबर बऱ्याच लाडक्याताई म्हणतात की सर 16वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे. दिवाळी संपली, भाऊबीज संपली, नंतर आता जवळजवळ हा आठवडा पण संपत आलाय, ऑक्टोबर महिना पण संपत आलाय, नेमका देणार आहे कधी हप्ता. तर पुढच्या महिन्यामध्ये परत 8-10 तारखेला उजळणार आहे का, परत 1 महिना लेट होणार आहे का. आणि यावेळेस बघा इलेक्शन आलेत. आता इलेक्शन आले की आचारसंहिता लागतात, सगळ्याला माहिती आहे. आणि आचारसंहिता लागली की परत प्रॉब्लेम होतो. नवीन आदेश या ठिकाणी सरकार घेऊ शकत नाही. काही त्यांचे जे असतात ते निर्णय घेऊ शकतात नाही. आचारसंहिता लागली की परत प्रॉब्लेम होतात. मग आचारसंहिता लागल्यानंतर काय होणार आहे, परत हप्ते अडकणार आहेत का, या सगळ्या या ठिकाणी गोष्टी या ठिकाणी बघावं लागणार लाडक्याताईंनो. कारण की लक्षात घ्या आता पुढची महत्त्वाची गोष्ट असणार आहे, निवडणुका लागणार आहेत. आणि निवडणुकामध्ये सरकारने जरी KYCला शिथिलता दिली असेल पण त्यांनी अजून पण या ठिकाणी ऑफिशियली माहिती दिलेली नाही. परत सांगतो लाडक्याताईंनो, जर तुम्हाला पेपरमध्ये वाचलं असेल, टीव्हीमध्ये वाचलं असेल की KYCला ब्रेक लागलाय, KYCला शिथिलता आली, स्टे आलाय, तर लाडक्याताईंनो असं काही अजून झालेलं नाहीये. कारण की या ठिकाणी KYC बद्दलची ऑफिशियल अपडेट मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, महिला व बालविकास मंत्री असतील, यांच्याकडून काहीच अपडेट आलेलं नाहीये. त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून किंवा कोणत्याच न्यूजपेपरमध्ये अशा स्वरूपात कोणतीच बातमी आलेली नाही. त्यांनी म्हणजे ऑफिशियली स्वरूपात KYCला शिथिलता किंवा स्टे असं काही बोललेलं नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी नेमकं काय करतात हे आपल्याला बघायचं आहे. कारण की सरकारकडून अजून याच्यावर बातमी आलेली नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना एक हात जोडून विनंती आहे की सर्वांनी KYC पटपट सर्वांनी करून घ्यायचे आहे. कारण की सरकारकडून याच्यावर अजून काही स्टेटमेंट आलेलं नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे की आपली KYC लवकरात लवकर करायची आहे. आणि बघा वडील नाहीत, पती नाहीत, त्या लाडक्याताईंना एक अजून विनंती आहे. बघा सगळ्यांना खूप वाईट वाटत आहे, सगळेजण खूप टेन्शनमध्ये आहेत, सगळ्याला मान्य आहे. पण तुम्ही दुसरा आधार कार्ड चुकीचा टाकून KYC करून चुका करू नका. कारण की अपडेट करायचं ऑप्शन पण सरकारने दिलेलं नाहीये. तुम्ही जर एकदा चुकीचं आधार कार्ड कुणाचं तरी टाकून जर KYC करून घेतली तरी तुम्हाला पुढे पैसे बंद होतील. त्याच्यामुळे थोडं अजून या ठिकाणी 4-5 दिवस आपल्याला थांबायचं आहे. सरकारकडे परत हात जोडून एक विनंती आहे, ज्याला लाडक्याताईंना पती नाहीत, वडील नाहीत, त्यांच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. तुमचं याच्यावर लाडक्याताईंनो काय मत आहे, सरकारने पटपट लवकर निर्णय घेऊन या लाडक्याताईंना न्याय द्यायला पाहिजे अशी आपण मागणी करत आहोत. आणि सरकारने लवकरात लवकर डोळे उघडायला पाहिजेत, याच्याबद्दल मी या ठिकाणी सरकारला मागणी करत आहे. तर तुमचं याच्यावर काय मत आहे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि सपोर्ट आहे का असं कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.